परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि विशेष करून देवाचे आभार मानते की देवाने वचनाची सेवा करण्याची संधी दिली. पाळकसाहेबांचे विशेष करून जे तुमची महिला फेलोशिप आहे, वुमेन्स फेलोशिप, त्यांचे, तरुण संघाचे आणि या चर्चच्या प्रत्येक घटकाचे मनापासून मी आभार मानते. पवित्र सप्ताहामधला आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आपण ज्याचं स्मरण करत आहोत. कारण 2024 वर्षापूर्वी झालेली घटना, घडलेली घटना ज्याच्यातून तुमचा आणि माझा उद्धार झालेला आहे आणि म्हणून या गोष्टीचं आम्हाला स्मरण केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे. जो शास्त्रभाग आपण वाचला त्यामध्ये देखील आपण पाहतो की ज्या स्त्रिया आहेत त्या प्रभू येशूच्या कबरेकडं ज्यावेळेस भल्या पहाटे आलेल्या आहेत आणि भल्या पहाटे आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये मात्र विचार चालू होते की आमच्यासाठी ही धोंड कोण बाजूला करेल. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर मारला गेला त्यावेळेस त्याचं जे शरीर आहे, अरिमथाईकर योसेफाने पिलाताकडून ते शरीर मागून घेतलं. हा जो अरिमथाईकर योसेफ होता तो न्यायसभेचा एक सभासद होता, श्रीमंत होता, धार्मिक होता आणि प्रभू येशूचा तो एक गुप्त शिष्य होता आणि त्याने स्वतःसाठी एक कबर ऑलरेडी तयार करून ठेवली होती. पण हे जे वधस्तंभावरचं मरण त्या काळी असायचं तर वधस्तंभावर ज्यांना मारलं जायचं त्या लोकांची कुठल्याही प्रकारे कब्रस्थानामध्ये त्यांची दफन क्रिया होत नसे किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळलं जात नव्हतं. तर त्यांना कुठंतरी गावाच्या बाहेर त्यांचा जो मृतदेह आहे तो टाकून दिला जायचा. परंतु आपण पाहतो की शास्त्रातलं वचन पूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर हा जो अरिमथाईकर आहे योसेफ त्याने काय केलं तर आपली जी कबर होती ती कबर प्रभू येशूसाठी त्यांनी काय केलेली आहे, उपलब्ध केली आहे. जसं यशया 53:9 मध्ये सांगितलं आहे की त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली. आणि मग या कबरेमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला या योसेफाने तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवलं आणि त्याच्यावर मोठी अशी धोंड लावण्यात आली. एवढंच नव्हे तर त्या धोंडेवर काय मारण्यात आला, एक शिक्का मारण्यात आला. रोमी शिपायांनी त्याच्यावर शिक्का मारला आणि 3 दिवसापर्यंत त्याच्यावर पहारा ठेवण्यात येणार होता. त्यांना भीती होती की कदाचित प्रभू येशूचं शरीर त्याचे शिष्य घेऊन जातील आणि तो उठला असं सगळ्यांना सांगतील. आणि मरिया, सलोमी आणि मरिया मगदालिया आणि इतर स्त्रिया भल्या पहाटेच ज्यावेळेस त्या ठिकाणी येत आहेत त्यांच्या मनामध्ये विचार चालू आहे की आमच्यासाठी ही धोंड कोण बाजूला करणार आहे. आणि मनामध्ये विचार चालू आहेत आणि ते चाललेले आहेत. पण कोणाला पाहायला चाललेले आहेत तर ख्रिस्ताच्या मृत शरीराला पाहायला चाललेत. त्यांचाही त्या ठिकाणी विश्वास नाही. बघा 3.5 वर्ष ते प्रभूबरोबर राहिलेले आहेत परंतु तरीसुद्धा प्रभूने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास नाही. त्यांनी चमत्कार बघितले होते की प्रभू येशू ख्रिस्तांनी मेलेले जिवंत केले, पण या ठिकाणी मात्र आता काय आहे, त्यांच्या मनामध्ये शंका आहे, आमच्यासाठी धोंड कोण बाजूला करेल. आज आपल्यापैकी सुद्धा अनेकांच्या मनामध्ये हा विचार असेल. माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या धोंड आहेत, अशक्य गोष्ट आहेत माझ्या जीवनामध्ये, आमच्यासाठी त्या कोण शक्य करेल. अनेक अडचणी असतील, कदाचित आजार असेल, आर्थिक अडचणींची धोंड असेल, कौटुंबिक समस्यांची धोंड असेल, आजारांच्या धोंडी असतील आणि आपल्याला असं वाटत असेल की ही अशक्य गोष्ट आहे कारण त्या स्त्रिया आहेत, मोठीशी धोंड आहे, ती बाजूला सरकवणं त्यांच्यासाठी अशक्य आहे आणि त्यांच्या मनात विचार चालू आहे की आमच्यासाठी ही धोंड कोण बाजूला करेल. आणि आपण पाहतो की त्या जाण्यापूर्वीच ती धोंड त्यांच्यासाठी बाजूला सरकलेली होती कारण तुमचा आणि माझा प्रभू त्या कबरेतून जिवंत झालेला आहे. आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा
जर अशा प्रकारे काही अडचणी असतील, समस्या असतील आणि आपल्याला वाटत असेल की ही समस्या माझ्यापासून कोण दूर करेल, तर आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त त्या मरणावर विजयी झालेला आहे. तो आज जिवंत आहे आणि म्हणून आज आपण खात्री बाळगूयात की माझ्या जीवनामधल्या सुद्धा ज्या समस्या आहेत, जी अशक्य वाटणारी गोष्ट माझ्या जीवनामधली आहे, तो जिवंत परमेश्वर ती काय करणार आहे, दूर करणार आहे आणि मला सुद्धा तो काय करणार आहे, आनंदित करणार आहे. आपण आजपर्यंत अनेकदा पुनरुत्थानाच्या संदेशाबद्दल ऐकलंय, मनन चिंतन केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणावर विजयी झालेला आहे. अनेक पुरावे त्या संदर्भात आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला. त्याचा पहिला पुरावा म्हणजे रिकामी कबर. त्यानंतर त्यांनी शिष्यांबरोबर मासळी आणि भाकरी खाल्ली, हा पुरावा आहे. त्याने अनेकांना दर्शन दिलं, हा प्रभू येशू जिवंत असल्याचा काय आहे, पुरावा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला म्हणून आज तुम्हाला आणि मला काय करायचं आहे त्यावर आपण आज विचार करणार आहोत. प्रभू येशूने त्याचं कार्य पूर्ण केलं. पित्याने जे कार्य त्याला सोपवलं होतं ते म्हणजे उद्धाराचं कार्य. तुमचा आणि माझा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होण्यासाठी, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी दिला. प्रभू येशूने त्याचं कार्य पूर्ण केलं. जाताना प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला की तुम्ही काय करा, सुवार्ता सांगा. आणि शिष्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं. शिष्यांनी प्रभूची सुवार्ता सांगितली म्हणून मंडळ्या स्थापन झाल्या आणि ख्रिस्त जगाला समजला. आज तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत देवाचं वचन आलेलं आहे. तुम्हाला आणि मला ख्रिस्त समजलेला आहे. मग तो ख्रिस्त आपण गाजवतो का? तो ख्रिस्त आपण इतरांना देतो का? तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनातून इतरांना दिसतो का? आज तुमची आणि माझी काय जबाबदारी आहे, याच गोष्टींवर आज आपण थोडा वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. पहा, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. तो पुनरुत्थित झाला म्हणून आपल्याला 3 प्रकारचे जे दिवस आहेत ते पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पुनरुत्थित झाला म्हणून 3 दिवस आपल्याला दिलेले आहेत. अर्थात हे 3ही दिवस अजून येणं बाकी आहे. मग हे कधी येणार आणि हे कोणते दिवस आहेत आणि तुम्हाला आणि मला त्यासाठी काय करायचं आहे, आज यावर आपण विचार करूयात. तर पहिला दिवस जो आहे, हा दिवस आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस. प्रभूचं पुनरुत्थान जर झालं नसतं तर तो परत आलाच नसता. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. तो मरणातून पुन्हा उठला म्हणून तो तुम्हाला आणि मला नेण्यासाठी पुन्हा एकदा येणार आहे. आणि त्याच दिवसाला आपण म्हणतो पुनरागमनाचा दिवस, म्हणजेच रॅप्चर. योहान 3:16 आपण सगळेजण माहिती आहे आपल्याला की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन तुम्हाला आणि मला ते सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी घेऊन जाणार आहे. आणि तो दिवस लवकरच येत आहे. मग या रॅप्चरमध्ये तुम्ही आणि मी, आज तुमची आणि माझी खात्री आहे का की मी त्या रॅप्चरमध्ये जाणार? प्रभूचा जो पुनरागमनाचा दिवस आहे त्यामध्ये मी त्याच्या सोबत असणार असा विश्वास तुम्हाला आणि मला आहे काय? कारण तुम्ही आणि मी ख्रिस्ताची वधू आहोत. ख्रिस्ताची आपण मंडळी आहोत. आणि या मंडळीसाठी ख्रिस्ताचं या वधूवर म्हणजे तुमच्यावर आणि माझ्यावर
जसा एखादा पती पत्नीवर प्रीती करतो तसा ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि एवढी प्रीती केली की त्या वधस्तंभावर त्याने काय दिलेलं आहे, आपल्या देह अर्पण केला, आपलं रक्त वाहिलेलं आहे. आणि या वधूला नेण्यासाठी तो पुन्हा एकदा येणार आहे आणि तो दिवस म्हणजे कोणता दिवस आहे तर रॅप्चरचा दिवस आहे. यहुदी लग्न पद्धती किंवा विवाह पद्धती जर बघितली ना तर त्यामध्ये असं आहे की जो मुलगा आहे तो काय करतो, येतो, नवरीला पाहतो, पसंत करतो आणि पसंत पडल्यानंतर तिला एक भेट देतो आणि मग पुन्हा तो जातो. आणि मग जात असताना त्याचे वडील जे आहेत ते त्याला सांगतात की बाबा आता तुझं लग्न ठरलेलं आहे. आणि मग यहुदी पद्धतीनुसार त्या होणाऱ्या वधूसाठी त्या नवरदेवाला घर तयार करून ठेवायचं असतं, तिच्या राहण्याची व्यवस्था करून ठेवायची असते. आणि मग हा जातो आणि तिच्यासाठी काय करतो, जागा तयार करतो. पण जोपर्यंत त्या मुलाचा पिता म्हणजे वडील, त्या वडिलांची जबाबदारी आहे, ते वडील जोपर्यंत सांगत नाहीत मुलाला जा म्हणून नवरीला आणायला, तोपर्यंत मुलगा जात नाही. ज्या वेळेस वडील म्हणतात की आता जा बाबा, तर त्यावेळेसच तो मुलगा येतो त्या नवरीला घेण्यासाठी. तोपर्यंत त्या नवरीने काय करायची असते, वाट पाहायची असते, स्वतःला शुद्ध राखायचं, पवित्र राखायचं. आणि जी काही भेटवस्तू त्या नवऱ्याने तिला दिलेली आहे म्हणजे लग्नाच्या अगोदर, ती वस्तू तिने काय करायची, सांभाळून ठेवायची. ती ठेव तिने सांभाळून ठेवायची असते. आणि मग ज्या वेळेस पिता म्हणेल की जा घेऊन ये नवरीला, त्यावेळेस तो जाणार आणि त्या वधूला काय करणार, घेण्यासाठी तो जाणार. मग वधूने काय करायचं, तिच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी हातामध्ये काय घ्यायचे, दिवे घ्यायचे आणि एका हातामध्ये तेल घ्यायचं आणि वराला काय व्हायचं, सामोरे जायचं. आणि मग तो लग्न विवाह काय होणार, संपन्न होणार. ही यहुदी लग्न पद्धती. तर प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा यहुदी होता आणि याच पद्धतीनुसार पहा त्याने तुमच्यावर माझ्यावर प्रीती केली. तो शोधत आला, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला. मग तुम्ही आणि मी कोण आहोत, त्याची वधू आहोत, त्याची मंडळी आहोत. आणि त्याने तुम्हाला आणि मला काय केलं, शोधलं. आपल्यावर त्यांनी काय केली, प्रीती केली. इतकी प्रीती केली की प्राण दिला, पुन्हा उठला. आणि जाताना तुम्हाला आणि मला एक भेट दिली. काय भेट दिली, पवित्र आत्मा. मी जातो आणि काय तुमच्यासाठी कैवारी म्हणून काय पाठवत आहे, पवित्र आत्मा. सो तो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला काय करायचा आहे, सांभाळून ठेवायचा आहे. आणि आता जाताना प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. जसं यहुदी पद्धतीनुसार नवऱ्या नवरीसाठी काय करणार, घर तयार करणार. प्रभू येशू काय बोलला, मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि जागा तयार झाली की पुन्हा येईल. पण पिता त्याला अजून सांगत नाही आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त मत्ते 25 काय सांगितलेलं आहे, ती वेळ कोणालाच माहिती नाही पित्याशिवाय. शिष्य विचारतात, प्रभू तू कधी येणार आहे परत. तो म्हणतो मी सांगू शकत नाही, मला माहिती नाही. ती वेळ फक्त कोणाला माहिती आहे, पित्याला. मग पिता सांगणार आहे प्रभू येशूला, ह्या मंडळीला, ह्या वधूला घेण्यासाठी तू ये. आणि तो येणार आहे. तो कसा येणार आहे, आकस्मित येणार आहे, चोरासारखा येणार आहे. त्याचं येणं चोरासारखं होणार आहे. तोपर्यंत नवरीने काय करायचं, वधूने काय करायचं, आपल्याकडे एकच काम आहे, आपल्याला तो पवित्र आत्मा सांभाळून ठेवायचा आहे. आणि मग पवित्र आत्मा जर आपल्याकडे आहे तर पवित्र आत्म्याची जी फळं आहे ती या नवरीमध्ये, वधूमध्ये म्हणजेच मंडळीमध्ये सुद्धा दिसायला पाहिजेत. आणि मग ज्या वेळेस पिता सांगेल आकस्मित चोरासारखा की जा वधूला घेऊन ये, आपल्याला माहिती नाही ना कधी, त्यासाठी तुम्हाला आणि मला काय पाहिजे, तयारीत पाहिजे. आणि तो दिवस आहे रॅप्चरचा दिवस. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्याने त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला आणि मला आता कार्य करायचं आहे, कारण आपल्यासाठी जागा कुठं आहे, स्वर्गात आहे प्रत्येकासाठी. तो म्हणतो माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. पुष्कळ आहेत म्हणजे आपण सगळ्यांनी तिकडे असलं पाहिजे. पण त्या जागेमध्ये जाण्यासाठी तुम्ही आणि मी आज शुद्ध आणि पवित्र जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्यावर प्रभू येशू ख्रिस्त
पवित्र, शुद्ध, निर्दोष, निष्कलंक आहे आणि जसा तो आहे तसं त्याच्या वधूने असलं पाहिजे. म्हणजे कुणी असलं पाहिजे? तुम्ही आणि मी. मग आपण आहोत का? त्यासाठी आज आपलं आत्मपरीक्षण आपण करूयात. प्रभू, त्या रॅप्चरमध्ये मी असणार का? तुझ्या समवेत तू मला स्वर्गात घेऊन जाणार का? माझं जीवन तुला आवडणार आहे का? आणि म्हणून आपण बाहेरून कितीही स्वच्छ झालो ना तरी काही कामाचं नाही, कारण सर्व गोष्टी आपल्या आतून येतात. आणि म्हणून वचन सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या आत्म्याचं, अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आपण आरशामध्ये आज सकाळी सगळ्यांनी खूपदा बघितलं असेल आणि मी किती छान तयार, कारण आज आपण म्हणतो आपल्या चर्च, आपला सण, आपला आनंदाचा दिवस आहे आणि आपण खूप छान तयार झालो आहोत. आपल्याला आपलं बाह्य स्वरूप दिसत आहे, पण आपल्या अंतःकरणाचं काय? कारण परमेश्वर बाह्य स्वरूप बघत नाही, तो पाहतो आपलं अंतःकरण. मग अंतःकरण आपलं स्वच्छ आहे का? राग, द्वेष, हेवा, लोभ, मत्सर, वाईट गोष्टी, भांडणं किंवा व्यसनं, व्यभिचार, जारकर्म, रंगेलपणा, ह्या सगळ्या वाईट गोष्टी माणसाच्या अंतःकरणामधून येतात आणि अंतःकरणामधून आलेल्या गोष्टी माणसाला भ्रष्ट करतात, अपवित्र करतात. आणि हे असलं अपवित्र शरीर तुमचं आणि माझं होतं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपला देह अर्पण केला. त्याच्या देहाचा एक एक भाग त्या वधस्तंभावर ठेचला गेला, तो घायाळ झाला. जी शिक्षा आम्हाला व्हायला पाहिजे होती ती पूर्ण शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केली. मग आज आपण फक्त त्या वधस्तंभाकडे पाहत आहोत का आपल्याला जाणीव होत आहे की माझ्या शरीराने पाप केलं, माझ्या पंचेंद्रियांनी पाप केलं, म्हणून माझा प्रभू तिथे घायाळ झाला. आज मला जर त्याच्या बरोबर जायचं असेल तर माझा देह मी किती पवित्र राखायला पाहिजे. आज तुम्हाला आणि मला शुद्ध राहायचं आहे. मग माणूस जर मेला ना तर पवित्र शास्त्र सांगतं की 2 ठिकाणं आहेत. एक तर माणसाचा आत्मा अधोलोकात जातो आणि दुसरा जो आहे तो सुखलोकात जातो. आपण जर रॅप्चरपर्यंत जिवंत असलो आणि प्रभूला आवडणारं जर जीवन आपण जगत असलो तर निश्चित अर्थाने प्रभूच्या रॅप्चरमध्ये आपण जाणार आहोत. पण आपल्याला माहीतच नाही आहे ना रॅप्चर कधी होणार आहे. तो दिवस चोरासारखा येणार आहे. त्याच्या अगोदर जर आपण मरण पावलो, माझा जर आधी अंत झाला, मी जर हे जग रॅप्चरच्या आधी जर मी सोडून गेले तर मी कुठं असणार? कधी आपल्या मनात हा प्रश्न येतो का की प्रभू माझा आत्मा कुठं असणार माझ्या मृत्यूनंतर? तो स्वर्गात असेल की तो अधोलोकात असेल? ज्यांचा आत्मा स्वर्ग त्या सुखलोकामध्ये असणार ना, तर सुखलोकातले लोक ते स्वर्गात जाणार आहेत, त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. पण ज्यांचा आत्मा त्या अधोलोकामध्ये जाणार आहे ना, त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार आहे. आणि म्हणून माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्त्व आहे. आज इथून बाहेर पडत असताना ही खात्री आपल्याला झाली पाहिजे की प्रभू रॅप्चरपर्यंत जर मी जिवंत असेल, तुझ्या पुनरागमनाच्या दिवसापर्यंत जर मी जिवंत असेल, तर प्रभू फक्त मीच नाही, माझं अख्खं कुटुंब, माझ्याशी जोडलेले लोक त्या रॅप्चरमध्ये तुझ्याबरोबर पाहिजेत. आणि जर त्या अगोदर हे जग मला सोडावं लागलं तर प्रभू मला सुखलोकातच जागा मिळू दे. त्या वधस्तंभावरच्या चोराला नाही का तो म्हटला प्रभू येशू ख्रिस्ता, आजच तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. सुखलोक पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं सुखलोकाबद्दल आणि अधोलोकाबद्दल. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजाराबद्दल आपण ऐकतो. प्रभू येशू ज्यावेळेस वधस्तंभावर मारला गेला आणि त्याला पुरण्यात आलं, त्यावेळेस तो अधोलोकामध्ये उतरला आणि त्या ठिकाणी जे आदामापासून तर मोशेपर्यंतचे आत्मे जे होते त्यांनी अधोलोकात जाऊन काय केलेलं आहे, ती सुवार्ता सांगितलेली आहे. अधोलोक आहे, सुखलोक आहे, आणि दोन्हीपैकी एक ठिकाणी तर मनुष्य जाणार. प्रभूच्या येण्यापर्यंत जर जिवंत असलो रॅप्चरपर्यंत तर त्याला सामोरे जाऊयात त्याची वधू म्हणून. आणि त्याची वधू त्याला चांगलीच पाहिजे. साधी आपली नवरी घ्या बरं, जिचं लग्न आता ठरलं असेल, किती तयार होते ती.
आणि तिचे काय म्हणतो त्याला ब्युटी ट्रीटमेंट किती दिवस चालतात आणि छान दिसते, आणि त्या दिवशी ती एकमेव अट्रॅक्शन असते सगळ्यांचं. सगळेजण नवरीबरोबर राहायला आवडतं त्यांना, फोटो आणि सेल्फी, आणि तिच्याकडे पाहत बसतात कारण ती खूप सुंदर दिसते. मग प्रभू येशू ख्रिस्ताला पण आत्मिकरित्या आपण सुंदर पाहिजे, त्याला आपण आवडायला पाहिजे. नवरदेवासाठी सजते नाही का, मग तुम्हाला आणि मला ख्रिस्तासाठी सजायचं आहे. ते 9 अलंकार घालायचेत, आत्म्याची 9 फळं: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. याने तो 9 साज प्रत्येकाने परिधान केला पाहिजे, प्रत्येक वधूने परिधान केला पाहिजे. म्हणजे ख्रिस्त येईल ना, त्याला ही वधू आवडेल, त्याला ही नवरी आवडेल. तिला सुरकुत्या नसायला पाहिजे, तिला डाग नसायला पाहिजे. डाग विरहित, सुरकुत्या विरहित आणि वचनरूपी जलस्नानाने शुद्ध अशी ती मंडळी, अशी ती वधू ख्रिस्ताला पाहिजे आहे. काय आज तुम्ही आणि मी असे आहोत का? तसं होण्यासाठी प्रभूला आपल्या अंतःकरणात घ्या, कारण तो उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. त्या जिवंत प्रभूला आज आपल्याला आपल्या अंतःकरणात घ्यायचं आहे, त्याच्या वचनाला आपल्याला अंतःकरणात घ्यायचं आहे. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल? तर देवाच्या वचनानुसार. ते जर वचन जर आपल्यामध्ये असेल तर आपण शुद्ध राहणार आहोत. दावीद राजा म्हणतो, मी पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवलं आहे. आज प्रियांनो, त्याच्या वचनाला महत्त्व द्या. प्रभूचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये घ्या, त्या वचनाला आद्य स्थान द्या, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये येईल. आणि प्रभूचं वचन जर आपल्यामध्ये असेल तर तुमचं आणि माझं जीवन जे आहे ते शुद्ध झाल्या वाचून राहणार नाही, ते शुद्ध राहील. आणि मग या वधूला प्रभू त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे. रॅप्चरमध्ये ती वधू जाणार आहे. मग जे रॅप्चरमध्ये जाणार नाहीत त्यांचं काय? त्यांचं काय? इथं बसलेल्या प्रत्येकाची खात्री असली पाहिजे, मी प्रभूबरोबरच जाणार, कारण मी त्याची वधू आहे. मला इकडं राहायचं नाही, कारण जसं रॅप्चर होणार आहे, रॅप्चर झाल्याबरोबर एंटी क्राइस्ट किंवा सैतानाचं राज्य सुरू होणार आहे. 7 वर्षाचा हे जे राज्य आहे ते सुरू होणार आहे. आणि त्या सैतानाच्या राज्यामध्ये अतोनात असा छळ होणार आहे. मग त्यावेळेस कोणाला असं वाटेल, जे उरलेले असतील, प्रभू आता आम्हाला क्षमा कर, आम्ही आधी सुधारलो नाही, आम्ही पवित्र जीवन जगलो नाही, तुझं वचन आमच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून येत होतं प्रभू, आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही जगी गोष्टींमध्येच गुरफटून राहिलो, प्रभू आता आम्हाला तुझ्याकडे यायचे. पण त्यावेळेस जे 7 वर्षाचं राज्य असेल तो एंटी क्राइस्टचं राज्य असणार आहे. आणि तो त्यावेळेस भाग पाडणार आहे त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करण्यासाठी. आणि जो त्याचा अंक आहे 666, जो प्रकटीकरण 13 आपण वाचतो, तो शिक्का, तो अंक घेण्यासाठी तो भाग पाडणार. आणि मग ज्यांना असं जाणीव होईल की प्रभू आमचं चुकलं, आम्ही त्याच वेळेस पश्चाताप करायचा होता, पण प्रभू आज आम्हाला कळालं, आता आम्ही तो नंबर घेणार नाही, आता आम्ही त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाही. मग अशा वेळेस तो एंटी क्राइस्ट सोडणार नाही आहे, तो छळ करेल. आणि ते छळ करून करून ते ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी बनतील. आणि तेही स्वर्गात जातील, पण कसे? छळ होऊन, रक्तसाक्षी होऊन ते स्वर्गात जातील. पण आत्ता आपल्याला चान्स आहे की आपण आता प्रभूच्या वचनानुसार एक चांगलं जीवन जगून प्रभूच्या आगमनापर्यंत जर जिवंत असलो तर त्या पुनरागमनाच्या दिवसात त्याच्याबरोबर आपण जाऊया. आणि त्याच्या अगोदर जर आपल्याला जग सोडावं लागलं तर तुमचा आणि माझा आत्मा त्या सुखलोकात पाहिजे, कारण ते सुखलोकातले लोक रॅप्चरच्या दिवशी उठवले जाणार आहेत. जे जे प्रभूची वाणी ऐकतील ते उठतील आणि त्याच्याबरोबर स्वर्गात जातील. हा झाला पहिला दिवस, ज्याच्यासाठी तुम्ही आणि मी तयारीत असलं पाहिजे. दुसरा दिवस जो आपण पाहणार आहोत तो आहे प्रभूचा क्रोधाचा दिवस, जगाचा सूड घेण्याचा दिवस. आपण वाचूया, जर कोणाला सापडलं तर बघा.
प्रकटीकरण 6:12 ते 17 कोणीतरी वाचा. प्रकटीकरण याचा 6वा अध्याय 12 ते 17 वचन. क्रोधाचा दिवस, रॅप्चरचा दिवस आहे, पुढचा दिवस आहे क्रोधाचा. हा पूर्ण 17 पर्यंत. कोणाच्याने टिकाव धरवेल, प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे कोणीच टिकू शकणार नाही. त्या क्रोधाच्या दिवसामध्ये कोणीच टिकाव धरू शकणार नाही, कारण तो क्रोधाचा दिवस येत आहे. मग हा क्रोधाचा दिवस जो आहे हा कोणासाठी असणार आहे? आपल्यासाठी असणार का? नाही. कारण आपण आत्ताच ऐकलं की मला आता माझी आत्मिक तयारी करायची, प्रभूची मी वधू बनलेली आहे आणि मी तर त्याच्याबरोबर स्वर्गात असणार. पण जे लोक वारंवार देवाचं वचन त्याच्याकडे येऊन सुद्धा देवाच्या वचनाचा धिक्कार करतात, देवाच्या वचनाचा स्वीकार करत नाही, पश्चाताप करत नाही आणि आहे त्याच मार्गावर ते चालत आहेत, त्यांच्यावर हा क्रोधाचा दिवस जो आहे ना त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी या क्रोधाच्या दिवसासाठी नाही, तर तुम्ही आणि मी रॅप्चरच्या दिवसासाठी आपली तयारी केली पाहिजे. कुणी स्वप्नातही असं म्हणू नये की मला तो क्रोधाचा दिवस कसा दिसतो बाबा ते पाहावं, अशी कल्पनासुद्धा आपण करू नये. कारण अतिशय भयंकर असा तो दिवस असणार आहे आणि कोकऱ्याचा क्रोध हा लोकांवर प्रगट होणार आहे. आणखी एक आपण वचन वाचूया. योएल याचा 2रा अध्याय आणि वचन 2 आणि 3. योएल संदेशाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय वचन 2 आणि 3 मध्ये असं लिहिलेलं आहे की अंधाराचा व औदासीनतेचा दिवस, मेघमय आच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे. पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही. त्याच्या पुढे अग्नी भस्म करीत चालला आहे आणि त्याच्या मागे ज्वाला जाळीत चालली आहे. त्यांच्या पुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्या मागील प्रदेश ओसाड रान आहे, त्यातून बचावून काहीच राहत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त जसा प्रेमळ आहे, जसा कृपाळू आहे, जसा दयावान आहे, तसाच तो भस्म करणारा अग्निसुद्धा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण खूपदा म्हणतो प्रभू तू किती दया करणार आहेस, तू किती कृपा करणार आहेस. हो, पण ही कृपा आणि ही दया फक्त रॅप्चरपर्यंत असणार. ज्या वेळेस प्रभू त्याच्या वधूला घेऊन जाणार आहे, तो कृपेचा काळ संपणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रोध हा प्रगट होणार आहे आणि त्याचा क्रोध अत्यंत भयंकर असणार आहे. म्हणून आज देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. आपण पश्चाताप केला पाहिजे, देवाच्या मार्गामध्ये आपण चाललं पाहिजे आणि ह्या क्रोधाच्या दिवसामध्ये आपण कधीही सापडू नये. वचन सांगतं की चांगले करणं कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. प्रत्येकाला समजतं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. मग जर आपल्याला कळतं चांगल्या गोष्टी, तर आज चांगलंच वागलं पाहिजे. आज आपण आपल्या समाजाकडे जर लक्ष दिलं तर कितीतरी लोक असे आहेत की जे देवापासून दूर आहेत, ते फक्त नामधारी ख्रिस्ती आहेत, पण आचरण मात्र अजूनही देवाला न आवडणार आहे. अनेक ठिकाणी वाद आहेत, अनेक ठिकाणी भांडणं आहेत, अनेक ठिकाणी आपण पाहतो की आपले लोक एकमेकांना
दिसले तरी कोणीतरी तोंड फिरून जातं आणि आपण म्हणतो की प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो, प्रभू माझी तुझ्यावर प्रीती आहे. आणि आपल्या बंधूवर आपण प्रीती करत नाही, आपल्या भावावर आपल्या बहिणीवर आपण प्रीती करत नाही. त्यांच्यापासून आपण काय करतो, तोंड लपवून आपण निघून जातो आणि आपण देवावर प्रीती आहे असं म्हणतो. दिसणाऱ्या भावावर जो प्रीती करत नाही त्याच्याने न दिसणाऱ्या देवावर कशी प्रीती करवेल. आणि म्हणून प्रॅक्टिकल लाईफ जगायला शिका. प्रॅक्टिकल की मला स्वर्गात जायचंय, मला देवानी चॉईस ठेवलेली आहे, जीवन आणि मरण. मला एक निवडायचे, मला जीवन निवडायचे की मरण निवडायचे. प्रभू म्हणतो तू जीवन निवडून घे, कारण तो जिवंत आहे. तो जिवंत आहे म्हणून त्याची इच्छा आहे की आपण जिवंत असावं, आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये असावं. आणि मग जर आपल्याकडे चॉईस ठेवलेली आहे तर मग आपण का ते जीवन निवडून घेऊ नये. जगामध्ये जगत असताना आपण दोन्ही याच्यावर हात ठेवून चालतो. आपल्याला थोडं जगातलं पण करायचं आणि थोडं देवाचं पण करायचं. आपल्याला वचन सांगतं प्रकटीकरणामध्ये की एक तर तू काय आस, एक उष्ण आस, नाही तर एकदम थंड. तू जर कोमट असशील ना तर मी तुला ओकून टाकेल. म्हणजे थोडं देवाचं पण करायचं आणि जगातलं पण करायचं. इकडं जगी दैवतांना पण खुश करायचं आणि इकडं प्रभूला पण खुश करायचं. प्रभू म्हणतो अशा लोकांना मी ओकून टाकणार आहे. असे लोक देवाच्या राज्यामध्ये त्याला नाही पाहिजेत. आणि म्हणून तुम्ही आणि मी प्रभूला आवडेल, त्याला पसंत पडेल असं तुमचं आणि माझं वागणं पाहिजे, चालणं आणि बोलणं पाहिजे. तुम्ही आणि मी आपल्या वागण्यातून ख्रिस्त इतरांना सांगितला पाहिजे, ख्रिस्त गाजवला पाहिजे. तिसरा दिवस आपण पाहूयात की पवित्र शास्त्रानुसार हा तिसरा दिवस जो आहे तो कोणता दिवस असणार आहे. तो तिसरा दिवस आहे की न्यायाचा दिवस. न्यायाचा दिवस लवकर येत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक मध्यस्थ आहे. जसं एखाद्या कोर्टामध्ये एक न्यायाधीश बसलेला असतो आणि आरोपी असतात आणि त्यांचा एक वकील असतो आणि त्या आरोपींची बाजू मांडणारा वकील असतो. आणि तो वकील काय करतो, यांची बाजू मांडतो आणि त्या न्यायाधीशाकडे काय करत असतो, तो वारंवार संवाद साधतो. आणि हे ते त्याचे जे आरोपी असतील किंवा वादी असतील त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्यासाठी तो त्या वकिलाकडे काय करत असतो, विनंती करत असतो. तर आज प्रभू येशू ख्रिस्ताना त्या मध्यस्थीची भूमिकेमध्ये आहे. पण लवकरच तो काय होणार आहे, तो न्यायाधीश बनणार आहे. आपण वाचूयात की योहान 5:22 असं सांगितलेलं आहे की न्याय करण्याचे सगळे अधिकार पित्याने पुत्राकडे दिलेले आहेत. पिता न्याय करणार नाहीये, न्याय करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे, पुत्राला दिलेला आहे. आणि तो न्यायाचा दिवस लवकरच येत आहे. त्या न्यायाच्या दिवशी प्रभू न्यायच करणार आहे. आज तो काय करत आहे, आज तो मध्यस्थी करत आहे. आज पित्याकडे तो म्हणत आहे, प्रभू या लेकरांना क्षमा कर, हे लेकरं चुकलेले आहेत, हे जगाच्या मोहामध्ये अडकलेले आहेत. आपण जर प्रभूकडे आलो तर प्रभू आपल्यासाठी पित्याकडं मध्यस्थी करतो. तो एकच मध्यस्थ आहे. आणि म्हणून आज आपल्याला देवाने संधी दिलेली आहे त्याच्याकडं वळण्याची. कारण एकदा का तो त्या न्यायासनावर बसेल त्यावेळेस तो न्यायाधीश बनणार आहे. मग तिकडं किती पण लोक म्हणले, प्रभू अरे बाबा आत्ता आम्हाला क्षमा कर, तर तेव्हा क्षमा नाही आहे. तेव्हा तो न्यायाधीशाप्रमाणे न्याय करणार आहे. मग तुमचं आणि माझं जीवन प्रतिफळासाठी असलं पाहिजे, त्या न्यायासाठी नाही. तुम्हाला आणि मला प्रभूकडून प्रतिफळ पाहिजे, अवॉर्ड पाहिजे आहे, तो जीवनी मुकुट पाहिजे आहे. त्यासाठी तुम्हाला आणि मला झटायचं आहे. एक दाखला फार सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताने या संदर्भात आपल्याला दिलेला आहे की एका द्राक्षमळामध्ये कोणा एकाने अंजिराचं झाड लावलं आणि तो मालक ज्याने अंजिराचं झाड लावलं तो 3 वर्ष ते अंजिराचं झाड पाहायला येत होता. आणि प्रत्येक वर्षी तो यायचा की बाबा याला फळ आलं का. त्याला अपेक्षा होती मी जे झाड लावले त्याला फळ यावं.
तो पहिल्या वर्षी येतो, फळ नाही. दुसऱ्या वर्षी येतो, फळ नाही. तिसऱ्या वर्षी येतो, फळ नाही. मग तो त्या माळ्याला म्हणतो, बाबा हे आता तोडून टाक, हे कापून टाक, याला फळ येत नाही, याने जागा अडवलेली आहे. आणि तो माळी काय करतो? मध्यस्थी करतो. तो काय म्हणतो, यंदाचं वर्ष राहू द्या, मी त्याला खतपाणी घालतो, त्याची काळजी घेतो, मग पुढच्या वर्षी परत या. आणि त्याला जर फळ आलं नाही, त्याला फळ आलं नाही, तर तुम्ही काय करा, ते तोडून टाका. ते झाड तुम्ही आणि मी आहोत. आणि आपल्याला लावणारा तो जिवंत परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराची अपेक्षा आहे की फळ यावं. आणि त्या फळाची काळजी घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो काळजी घेत आहे आपली. तो वचनाचं खतपाणी घालत आहे आणि फळ येण्याची वाट पाहत आहे. ते फळ कधी येईल? पिता म्हणत आहे, मालक म्हणत आहे, तोडून टाक झाड. पण मध्यस्थ माळी काय म्हणते? प्रभू येशू म्हणते, यंदाचं वर्ष राहू द्या. आज आपण मगाशी या दादानी प्रश्न विचारला, कोण किती वर्षाचा आहे, है ना? प्रभू काय म्हणतो, अजून एक वर्ष यांना दे परमेश्वरा, अजून एक वर्ष. असे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किती एक वर्ष झाले असतील. प्रभू अजूनही आपल्याला संधी देते. अजूनही आपण जिवंत आहोत. अनेक लोक जग सोडून गेले, अनेक आजाराने लोक जग सोडून गेले, तुम्ही आणि मी जिवंत आहोत. अजून एक वर्ष देवाने दिले, कारण देव कृपा करतो. अजून यांनी सुधरावं, अजून मी याला वचन देतो, अजून मी याला माझ्या संगतीमध्ये वाढण्याची संधी देतो. अजून एक करता 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 आज तुम्ही आणि मी ह्या वयापर्यंत पोहोचलो आहोत. हे बोनस लाईफ जसं मिळते आपल्याला, एक वर्ष. कारण परमेश्वर म्हणतो, अरे यांना फळच येत नाहीये. 3 वर्ष झाले. माणसाच्या ज्या अवस्था आहेत नाही का, बालपणामध्ये नाही आलं फळ, संपलं बालपण. तरुण पण आलं, अरे कधी देणार माझ्यासाठी फळ? माझी सुवार्ता कधी सांगणार? तुझ्या जीवनातून माझा गौरव कधी करणार? तरुण पण असंच सरलं. सगळ्या संसाराची काळजी, चिंता, दगदग, काम, नोकरी, सगळं काही. दुसरंही वर्ष सरलं. 3रं वर्ष आलं, म्हातारपण आलं. आता रिटायर झाले. आता बाबा रिटायरमेंटचं आयुष्य मला खूप छान जगायचं आहे, आता मला काही करायचं नाही आहे. आणि मग अनेक आजार माणसाला आपोआप जडले जातात. आणि मग कधी देणार देवाच्या राज्यासाठी फळ? अरे 3 वर्ष होऊन गेले ना, फळच येत नाही आहे याच्यावर, याला तोडून टाक. तर प्रभू म्हणतो, अजून एक वर्ष. कदाचित यावर्षी फळ येईल. कदाचित ते वर्ष आपल्याला मिळालेलं वर्ष असेल. सांगता येत नाही रॅप्चर कधी होईल. देवाच्या राज्यासाठी तुम्ही आणि मी फळ देणारे असले पाहिजे. तुमच्या आणि माझ्या जीवनातून त्याची सेवा घडली पाहिजे. आणि जर आपण त्याचं वचनाचा धिक्कार करू, जर आपण त्याच्या वचनाचा स्वीकार करणार नाही, त्याच्याकडे जर आपण वळणार नाही, तर मग न्यायाच्या दिवशी त्याच्या समोर उभा राहावं लागणार आहे. आणि त्याच्या समोर जो उभा राहील, आपले सगळे ज्या गोष्टी आपण केल्या, आपल्याला असं वाटलं असेल हे मी अंधारात पाप केलेलं आहे, मला कुणी पाहिलं नाही, पण त्या दिवशी ते सगळं काही देव प्रकट करणार आहे. तो न्यायाचा दिवस असणार आहे. आणि म्हणून त्या न्यायाच्या दिवसासाठी आपण नाही, तर प्रभूकडून आपण प्रतिफळासाठी त्याच्या समोर असलं पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. इतर अनेक देव होऊन गेले, ते जिवंत नाहीत. पण एकमेव आहे प्रभू येशू, जो जिवंत आहे. आणि तो जिवंत आहे म्हणून तुम्ही आणि मी आपण स्वर्गात जाऊ शकतो. आपल्याला पुनरुत्थानाची आशा आहे, आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा आहे, आपल्याला त्या जीवनी मुकुटाची आशा आहे. तो प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही आणि मी आपल्या आत्म्याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. आजच आपण देवाकडे वळूयात. प्रभूला म्हणूयात, प्रभू माझा स्वीकार कर. त्याच्यापुढं आपण नतमस्तक होऊया. विनम्र अंत करणारे, नम्र अंत करणारे. आपले पाप आपण कबूल करूयात. परिपूर्ण कोणीच नाही आहे, सगळेजण पापी आहेत. आणि तो आम्हा पाप्यांसाठी या जगात आला. त्याने वधस्तंभावर आपलं रक्त वाहिलं आणि तो मरण पावला. तो उठला, तो स्वर्गात चढला आणि तो परत येणार आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्याच्याकडे जागा आहे. त्या ठिकाणी तो तुम्हाला आणि मला घेऊन जाणार आहे.
तुमची आणि माझी तयारी आहे का? आपण डोळे बंद करूयात. आपण प्रभूला नव्याने आपल्या अंतःकरणामध्ये घेऊयात. प्रभूला म्हणूयात, प्रभू तू माझ्यावर किती प्रेम करतोस. प्रभू तू आजपर्यंत मला सांभाळलंस. प्रभू आजपर्यंत आपण प्रभूला खूप दुखावलं असेल, आपण प्रभूच्या विरुद्ध पाप केलं असेल, पण आज प्रभू तुमच्यावर माझ्यावर प्रीती करतो. या गीताचे बोल फार सुंदर आहेत. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. उसने कहा पूरे दिल से क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. उसने कहा पूरे दिल से क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. कई बार तुम्हें खुशी देनी चाहिए, गम के अलावा कुछ ना दिया. कई बार तुम्हें खुशी देनी चाहिए, गम के अलावा कुछ ना दिया. फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा. फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा. तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. आपण खूपदा चुकतो, आपण खूपदा पाप करतो, पण प्रभू आपल्याला क्षमा करतो, कारण तो आज आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो आपला प्रेमळ पिता आहे. तुम्ही आणि मी त्याची वधू आहोत. त्याची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी त्याच्यासोबत असावं, आणि म्हणून आज आपण प्रभूसाठी जागा तयार करूयात. प्रभूला म्हणूयात, प्रभू तू माझ्या अंतःकरणात ये. हे पुनरुत्थित ख्रिस्ता तू माझ्या अंतःकरणात ये. माझं जीवन बदल आणि मला तुझ्या समवेत प्रभू तुझ्या स्वर्गीय राज्यात तू घेऊन जा. स्वर्गीय देव बाप्पा तुला धन्यवाद देते प्रभू, तुझी उपकार स्तुती करते. धन्यवाद देव बाप्पा तुझं वचन सांगण्यासाठी कृपा पुरवलीस. प्रभू तुझं वचन आमच्या अंतःकरणात आज गेलेलं आहे. प्रभू हे वचन आमच्या जीवनात कार्य करणारा असू दे, आणि देव बाप्पा आम्हाला शुद्ध पवित्र जीवन जगण्यास प्रभू तू मदत कर. प्रभू तू सहाय्य कर. या ठिकाणी असल्या प्रत्येक लहान थोरावर प्रभू आशीर्वाद पाठव. तुझी शांती समाधान प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदैव असू दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणे पिता तू ऐक. आमेन.